नमस्कार मित्रांनो, मी रसाळ सर. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण फिजिक्स रिलेटेड काही कन्सेप्ट शिकणार आहे. परंतु फिजिक्समध्ये महत्त्वाचे प्रॉब्लेम्स असतात. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, कॅल्क्युलेशन करण्यासाठी महत्त्वाचं असणारं लॉग टेबल आपण सुरुवातीला शिकतोय. त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन बाय युजिंग लॉग टेबल हा पॉईंट आपण घेतलेला आहे. डिव्हिजन बाय युजिंग लॉग टेबल हाही पॉईंट आपला झालेला आहे. आज आपण लेक्चरमध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जर एकाच वेळेस आले तर कशा प्रकारचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागतं ते आज आपण पाहणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चांगले चांगले कमेंट द्यायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपण नवीन पॉईंट सुरू करूया. त्याच्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन एकाच वेळेस असतील तर कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं त्याला आपण पाहूया. कारण फिजिक्स असू द्या, केमिस्ट्री असू द्या, त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामध्ये जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत, ते कॅल्क्युलेशन करत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये न्यूमरेटरला नंबर ऑफ नंबर्स असतील, डिनॉमिनेटरला नंबर ऑफ नंबर्स असतील, म्हणजे अंशामध्ये 3-4 संख्या असतील, छेदामध्ये 3-4 संख्या असतील, तर हे कॅल्क्युलेशन कसं करायचं, बरोबर आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल आज आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. सपोज न्यूमरेटरला आपण कन्सिडर करूया 25 इंटू 29 इंटू 405 आहे. डिनॉमिनेटरला 23 इंटू 25 इंटू 403. म्हणजे थोडक्यात न्यूमरेटरला 3 संख्यांचा गुणाकार आहे, डिनॉमिनेटरला 3 संख्यांचा गुणाकार, बरोबर. अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन करणं ते डायरेक्ट करणं सोपं नाही. कॅल्क्युलेटर आपल्याला आवडत नाही, तर त्यासाठी लॉग टेबलचा वापर आपण कशा प्रकारे करतो हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यासाठी आपण ही सिरीज ॲक्च्युअल सुरू केलेली आहे. आता नीट लक्ष द्या. तुम्हाला या केसमध्ये काय करावं लागणार आहे, तर न्यूमरेटर मध्ये काही संख्या आहेत, या संख्यांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला अगोदर करून घ्यावं, बरोबर आहे. त्याच पद्धतीने डिनॉमिनेटर मध्ये काही संख्या आहेत, त्यांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करावं लागेल आणि नंतर तुम्हाला भागाकार डिव्हिजन करावं लागेल, बरोबर. आता सुरुवातीला काय करायचं बघा, न्यूमरेटर करायचं, बरोबर आहे. आता न्यूमरेटर मध्ये किती संख्या आहेत, 3 संख्या आहेत. त्या 3 संख्या लिहून द्यायची ज्यांचं मल्टिप्लिकेशन आहे. 25, 29, 405, बरोबर. आता या सगळ्या संख्यांमध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजे लॉगची काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल, बरोबर आहे. आता ही 2 अंकी संख्या आहे, याचे कॅरेक्टरिस्टिक 1 आहे. ही 2 अंकी संख्या आहे, याचे कॅरेक्टरिस्टिक 1 आहे. ही 3 अंकी संख्या आहे, याचे कॅरेक्टरिस्टिक 2 आहे, बरोबर आहे. तर पॉईंटच्या आधी आपल्याला काय लिहावं लागणार आहे, कॅरेक्टरिस्टिक, पॉईंटच्या नंतर लॉग, बरोबर. आता ही 2 अंकी संख्या आहे, याचा लॉग बघत असताना मला 25 चा 0 बघावं लागेल, 29 चा 0 बघावं लागेल आणि ते 40 चा 5 बघावं लागेल, बरोबर आहे. लॉग टेबल मध्ये आपल्याला 25 चा 0 काय दिला आहे, 25 चा 0 आहे 39, 79, 39, 79. त्यानंतर 29 चा 0 4624, बरोबर. आणि नंतर आहे 40 चा 5, 40 चा 5 आहे 60-75. आता लॉगची आपल्याला काय करायची, बेरीज.
ऍडिशन करायची बरोबर. 9 × 13, 13 × 5 18, चला 1, 7 × 2 9, 9 × 7 16, 16 ने 17, चला 1, 9 × 7 15, 15 ने 15, 15 ने 16, चला 1, 3 × 4 7, 7 × 7 13, 13 ने 14, चला 1 पॉइंट 1 ने 2, 2 ने 2 4, 4 ने 5. आपल्याला मिळालं न्यूमरेटर 5.4678. ज्या पद्धतीने तुम्ही न्यूमरेटर घेतला त्याच पद्धतीने काय घ्यायचा डिनॉमिनेटर. इकडच्या बाजूला पण डिनॉमिनेटर बरोबर. डिनॉमिनेटर मध्ये संख्या कोणत्या आहेत 23 25 आणि 400. 23 25 400 बरोबर. आता काय करावं लागेल पॉईंट द्यावं लागेल. पॉईंटच्या इकडच्या बाजूला कॅरेक्टरिस्टिक, पॉईंटच्या उजव्या बाजूला लॉग. 23 ही 2 अंकी संख्या आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक 1. 25 ही 2 अंकी संख्या आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक 1. 403 ही 3 अंकी संख्या आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक 3 - 1 2. आता 23 25 403 याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन लॉगच्या आपल्याला इथं करावं लागणार आहे बेरीज बरोबर. आता सर्व संख्येच्या आपल्याला लॉग याचा लॉग घेत असताना 23 चा 0 25 चा 0 40 चा 3 असा घ्यावा लागणार आहे. आता इथे बघा 23 चा 0 36 17 आणि 25 चा 0 ऑलरेडी पाहिजे. 25 चा 0 39 79 इथं 40 चा 3 किती बघा 40 3 53 आहे 60 53. इथे लॉगची आपल्याला काय करायची बेरीज बरोबर. आता इथं 7 आणि 9 16, 16 आणि 3 19, चला 1, 1 आणि 7 8, 8 आणि 5 13, 13 आणि 14, चला 1, 6 आणि 9 15, 15 आणि 16, चला 1, 3 आणि 3 6, 6 आणि 4 6 आणि 6 12, 12 आणि 13, चला 1, 1 आणि 2 2 आणि 4 आणि 5 5.36 49. आता तुम्हाला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर हे दोन्ही मिळालेले आहेत. डिनॉमिनेटर आहे आपण आतापर्यंत काय केले की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बरोबर आहे. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आपण करून घेतलं, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन आपण करून घेतलं, परंतु न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये पुन्हा भागाकार असतो. त्यामुळे तुम्ही या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये काय घेणार आहे सबट्रॅक्शन घेणार, वजाबाकी घेणार बरोबर. आता वजाबाकी घेत असताना इथं पुन्हा तुम्हाला वगैरे बघायची आवश्यकता नाही बरोबर आहे. कारण ही लॉगचीच ऍडिशन तुम्ही घेतलेली, इथं सुद्धा लॉगची ऍडिशन घेतलेली आहे ऑलरेडी बरोबर. त्यामुळे आता डायरेक्ट काय करायचं n - d इथं न्यूमरेटर लिहायचा, इथं डिनॉमिनेटर. न्यूमरेटर किती 5.4678 आणि डिनॉमिनेटर आहे 5.3649. त्याची घ्यायची आपल्याला सबट्रॅक्शन बरोबर. आता इथं 8 - 9 म्हणजे 8 मधून 9 जात नाही बरोबर. 18 - 9 करा 9 येईल दिलेला तुमच्या परत इथं घ्यायचं आहे. 4 आणि 5 होईल 7 - 5 2 6 - 6 0 4 - 3 1 5 - 5 0. इथं आलं 0.1029. पॉईंटच्या अलीकडचा नंबर कॅरेक्टरिस्टिक आपल्या अँटी व्हॅल्यूचे 10 चा 2 9. मग अँटी लॉग ऑफ 0.1029 10 चा 2 9 अँटी लॉग.
अँटीलॉग बघा 10चा 2 1265 आणि मिड डिफरन्स किती 9 मध्ये पाहिजे 10चा 9 आहे 3 1268 बरोबर. आता कॅरेक्टरिस्टिक किती 0 आहे म्हटल्यानंतर पॉईंट 1 अंकानंतर येणार 1.268 याचा अर्थ काय झाला तर 25 into 29 into 405 divided by 23 25 and 403 याचे जे उत्तर आहे ते त्याला 1.268 अशा प्रकारे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. म्हणजे हेच कॅल्क्युलेशन तुम्हाला बऱ्यापैकी फिजिक्स मध्ये आणि केमिस्ट्री मध्ये असणार. डायरेक्ट तुम्हाला कधी 2 संख्येचा गुणाकार 3 संख्येचा गुणाकार अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन येणार नाही. त्या 2 संख्येचा भागाकार असं कॅल्क्युलेशन येणार नाही. असं काय कॅल्क्युलेशन तुम्हाला येईल की ज्याच्यामध्ये अंशामध्ये काही संख्या आहे त्यांचा गुणाकार आहे, छेदामध्ये काही संख्या आहे त्यांचा गुणाकार आहे. आणि मग अशा वेळेस कॅल्क्युलेशन कसं करायचं त्यासाठी आपण पहिले एक्झाम्पल पाहिलं. आणखी एखादं एक्झाम्पल आपल्याला बघता येऊ शकतं जेणेकरून तुम्हाला सहज सुरू होता येईल. आणखी एक आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजून जातील. इकडे एक्झाम्पल घेऊ आपण 95 into 0.5 into 0.45 49 into 2 into 0.5 into 0.3 into 2 बरोबर. आता या संख्यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं बरोबर आणि डिव्हिजन घ्यायचं. मल्टिप्लिकेशन इकडे मल्टिप्लिकेशन आणि त्याचं परत डिव्हिजन बरोबर. अशा वेळेस तुम्ही काय करणार न्यूमरेटर घेणार या साईडला डिनॉमिनेटर बरोबर. न्यूमरेटर मध्ये किती संख्या आहे 1 2 3 त्या संख्येने घ्यायच्या 95 0.5 0.45 बरोबर. डिनॉमिनेटर मध्ये कोणत्या संख्या आहेत त्याने लिहून घ्या 49 2 0.5 0.3 आणि 50 आणि लक्ष द्या पॉइंट लिहून घ्यायचे. तर 95 आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक इथे लिहावं लागेल. डाव्या दोन अंकी संख्या 1 येणार ही संख्या 1 पेक्षा लहान आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक 12 मध्ये येणार. पॉईंट नंतर 0 सोबत येणारा अंक 1 नंबरला आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक 12. पॉईंट नंतर येणारा 0 सोबत असलेला अंक 1 नंबरला आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक सुद्धा 12. दोन अंकी संख्या आहे कॅरेक्टरिस्टिक 1. एक अंकी संख्या कॅरेक्टरिस्टिक 0 1 2 3 या तीन संख्या सॉरी 1 आणि 2 या दोन संख्या 1 पेक्षा लहान आहेत याचं कॅरेक्टरिस्टिक 12 12. दोन अंकी संख्या 1 पेक्षा मोठी संख्या त्यामुळे याचं कॅरेक्टरिस्टिक 2 -1. आता काय करावं लागेल 95 चा 0 50 चा 0 आणि 45 चा 0 लॉग बरोबर. आता लॉग बघा 95 चा 0 97 77 97 77 त्यानंतर इथं 50 चा 0 69 90 45 चा 0 45 चा 0 इथे 65 32
बरोबर. त्याच पद्धतीनं डिनॉमिनेटर बघा, डिनॉमिनेटर मध्ये 49चा 0, 49, 69 0, 69 0, इथं 20चा 0 बघावं लागेल, म्हणजे 30 10, इथं 50चा 0 बघावं लागेल, 69 90, इथं 30चा 0 बघावं लागेल, 47 71, 0, 52चा 0 आहे, 71 60, 71 60. आता या तिन्ही संख्येमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, या 5 संख्येमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे लॉगची काय होणार 23. सात आणि 0 7 2 9, 7 आणि 9 16, 16 3 19, बरोबर 7 आणि 9 16, 16 5 21, 21 1 22 2, 9 7 15, 15 4 21, 21 2 23, 2 2 अधिक 1 3, 3 वजा 1 2, 2 वजा 1 न्यूमरेटर आपल्याला झालं 1.3299. सिमिलरली डिनॉमिनेटर घ्यायचं इथं बेरीज करा 2 1 3 1 10 10 7 17 17 23 2 9 9 18 18 7 25 25 1 26 28 27 2 3 9 9 7 15 15 4 19 19 26 26 2 28 27 2 1 वजा 1 0 1 वजा 1 0 भागिले 2 डिनॉमिनेटर आला 2.8833. आता थोडक्यात हा पूर्ण झाला न्यूमरेटर, हा पूर्ण झाला डिनॉमिनेटर. या दोघांचा पुन्हा भागाकार आहे, बरोबर आहे. याच्या लॉगची परत काय ना वजाबाकी, म्हणून डायरेक्ट 1 मायनस टी करायचं. न्यूमरेटर किती 1.3299 मायनस 2.833 833. याची वजाबाकी 9 वजा 3 6, 9 वजा 3 6, 12 8 गेले 4, 5 द्यावं लागेल, 13 9 गेले 4, परत त्याच्या द्यावं लागेल, हे 2 आणि 1 3 1 वजा 3 12, बरोबर. पॉईंट चालकाचा नंबर कॅरेक्टरिस्टिक. एंटी लॉग आपल्याला घ्यावं लागेल 44चा 6 6. एंटी लॉग ऑफ 2.4466. याचं उत्तर बघा, आतापर्यंत कॅरेक्टरिस्टिक जे होते ते 0 1 2 3 4 5 या पद्धतीने होते. आता जे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला मिळाले ते बार 2 आहे. बार 2 म्हटलं बार 2 कॅरेक्टरिस्टिक कधी येतं, 1 पेक्षा लहान संख्या असल्यानंतर किंवा पॉईंट मध्ये संख्या असतील तर. बार 2 जर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक मिळवायचं असेल तर संख्या कशी पाहिजे 0.0, संख्या कशी पाहिजे 0.0, तेव्हा त्याचं कॅरेक्टरिस्टिक येणार बार. आता एंट्रीला बघा 44चा 6 6, 44चा 6 किती 44चा 6 आहे 27 93, 27 93 अधिक 4 4 4 म्हणजे किती ना 27 97, 27 97 म्हणजे उत्तर किती आलं, त्याचं उत्तर आलं 0.2797. ओके. तर हे झालं दुसरं एक्झाम्पल. आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊया.
दुसरे एक्झाम्पल आपण घेऊ. 27 गुणिले 81 त्यामध्ये 9 गुणिले 23 9.9 बरोबर. हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. पहिल्यांदा काय करणार, न्यूमरेटर घेणार 27 आणि 81 त्याचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला लिहावं लागेल, त्याचं लॉग लिहावं लागेल. कॅरेक्टरिस्टिक किती, 2 अंकी संख्या 1 मल्टिप्लिकेशन असल्यामुळे लॉगची बेरीज. या बाजूला डिनॉमिनेटर घ्यावं लागेल आपल्याला. डिनॉमिनेटर मध्ये किती 9 23 0.9 पॉईंटच्या डाव्या बाजूला कॅरेक्टर लागेल, उजव्या बाजूला लॉग. आता इथं कॅरेक्टरिस्टिक किती येणार, 1 अंकी संख्या 0 2 अंकी संख्या 1 0.9 म्हणजे 12 मल्टिप्लिकेशन असल्यामुळे लॉगची बेरीज. आता उजव्या बाजूला पॉईंटच्या लॉग घ्यावा लागेल. 27 चा 0 81 चा 0. 27 चा 0 लॉग घ्यायचा आहे. 27 चा 0 43 चा 81 चा 0 90 85. त्याच पद्धतीनं 90 चा 0 घ्यावा लागेल. 90 चा 0 95 42. 23 चा 0 घ्यावा लागेल. 23 चा 0 36 17. इथं जरी 9 आहे त्यामुळं 90 चा 0 95 42. ऍडिशन करून घ्या. 4 आणि 5 9 1 8 9 3 अधिक 0 3 4 9 13 4 1 1 आणि 2 2 आणि 3. न्यूमरेटर आला 3.3399. डिनॉमिनेटर बघा काय 2 4 9 11 4 1 4 आणि 5 5 4 9 10 4 1 5 6 11 5 16 1 17 4 1 9 3 12 12 9 21 21 आणि 22 4 1 2 2 आणि 1 3 3 वजा 1 2. डिनॉमिनेटर किती आला 2.270. आता काय करायचं आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे सबट्रॅक्शन. n मायनस d n किती 3.3399. डिनॉमिनेटर 2.2701 यांचे सबट्रॅक्शन. 9 वजा 1 8 9 वजा 0 9 13 7 गेले 6 13 3 मध्ये 3 गेले 0